माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती ऋतू खोकर मॅडम व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत घडणारे गंभीर गुन्ह्याच्या घटनास्थळी लागलीच भेट देऊन गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचा आदेश देण्यात आले होते। त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई केली आहे। दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास यातील आरोपी किशोर नामदेव कदम याने जुन्या झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याच्या हातातील लोखंडी पाईपमुळे प्रतीक भीमराव गायकवाड वय वर्ष 21 राहणार हरगुडे प्लॉट राहुल राजे चौक सांगलीवाडी याच्या डोक्यात जबर मारहाण करून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला। तसेच प्रतीक गायकवाड याचे वडील भीमराव गायकवाड हे भांडणे सोडवण्यासाठी गेले असता आरोपी किशोर कदम याने त्यांच्या हातातील पाईपने त्याचं देखील डोक्यात मारहाण करून त्यांना जखमी करून तो परांगदा झाला होता। सदर आरोपीचा शोध घेऊन त्यास तात्काळ अटक करण्याबाबत वरिष्ठांनी आदेश दिले होते। त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक संजय मोरे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की खुनाचा गुन्हा करणारा आरोपी किशोर कदम हा कृष्णा नदीच्या काठी लपलेला आहे अशी बातमी मिळाली। त्याबरोबर सर्व पोलीस स्टाफने कृष्णा नदीकाठाने आरोपीचा शोध घेऊन तो पळून जाण्याच्या तयारीत असताना स्टाफने आरोपीस घेराव घालून तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास शिताफीने पकडून गुन्ह्याच्या तपासात अटक केली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री संजय मोरे हे करीत आहेत।